गुड मॉर्निंग, नमस्कार, हाय. तर आता आपण आलो आहे. ही प्लेस तशी हिडन आहे, इथे सगळे लोक येत नाही बेसिकली आपल्या इकडची. तर याचं नाव आहे सी शेल बीच. इथे शेल्स बऱ्यापैकी प्रमाणात असतात मॅक्झिमम. सो आपण चेकआउट करू. व्ह्यू पण खूप चांगला आहे आणि इथे बेसिकली म्हणजे जे प्री वेडिंगला वगैरे येतात ते मॅक्झिममली असतात. अशा प्रकारचे आहेत आणि आय गेस इथे फोटोज पण, कॅमेरा चांगला असेल तर फोटोज पण खूप सुंदर येतील. व्ह्यू चेकआउट करा. आणि आपण आलो आहे पण एक्झॅक्ट प्रॉपर टायमाला. खूप मस्त आहे. त्या साईडला देखील मस्त वाटतं आहे आणि इकडे देखील आहे बघा. आहे बघा, प्री वेडिंग शूटच चालू होते. हे बघा, असे प्री वेडिंग शूट्स असतात इथे बेसिकली. आणि हा हिडन जागा आहे, म्हणजे इथं मॅक्झिमम लोक नाही येत आपल्या इकडची. ॲक्च्युअलमध्ये जास्त जणांना माहिती पण नाही आहे बीचचं. आता आपण आलो आहे एक असाच रस्त्यात येता येता चर्च दिसला आणि लाईटिंग खूप भारी दिसतात आणि म्हणजे व्ह्यू मस्त वाटला फोटो वगैरे काढण्यासाठी. तर व्हिजिट करायला आलो आहे. कसं मस्त वाटतं बघा. आता आपण आलो आहे कलंगूट तिब्बेतियन मार्केटमध्ये. तर इथे सगळे अँटिक पीस आहेत, म्हणजे जे जुने बाकी सगळे चेकआउट करा. हे स्क्रीन थोडी फ्लिकर करते आहे. हे आय गेस ते पाणी मारून असं गोल करतात. ते ह्याच्यात पाणी ठेवतात ह्याच्यात. हां तेच ते ह्याच्यात पाणी टाकतात. ओके, हे वाजून बघू आपण कसं वाजतं. कसं बघा. आप करके दिखाओ ना. आदर तू करतो. आदर मी थोडा आवाज येतो बघा. दादा तिथे करून तर बघा, मार्केटमध्ये फिरता काहीतरी नवीन दिसलंय की तुम्हाला दाखवतो. स्लीपर्स आणो काय आता आपण चाललो आहे बागा बीचला नाईट व्ह्यू बघण्यासाठी. एकदा चेकआउट करू कसं काय आहे, मी तुम्हाला तसं दाखवतो. आपण आलो आहे आता मेन स्ट्रीटला. ही आय गेस मेन स्ट्रीट आहे बागा बीचला जायची. इथे गर्दी बघा, क्राऊड बघा किती आहे. संडे त्यामुळं पण असू शकतो आय गेस. आता आपण चाललो आहे बीचवर. एकदम वाईब खूप चांगली आहे आणि क्राऊड तर इतकं आहे ना, आता कसं आहे म्हणजे खूप क्राऊड आहे आणि त्यात मी हे असे खूप भेटतात ह्याच्यात. हे बघा व्ह्यू.
हो किती गर्दी आहे बघा. आता इकडे हे बघा इकडे कसं आहे. तर आता आपण निघतोय गोव्यातनं. झालं आहे सगळं, फ्रेश वगैरे झालेत सगळे, आवरले सगळ्यांचा. आता गोव्यातून आपण चाललो आहे कोल्हापूरला. तर गोव्यात बघू 1-2 प्लेसेसवर बघायचे असतील यांना, किंवा शॉपिंग काय करायचं असेल तर. नाहीतर मग आपण आता इथनं गोव्याला कोल्हापूरला निघालो आहे. तर आपल्याला इथं एक वॉशिंग सेंटर भेटलं, तर म्हटलं जरा वॉश करून घेऊ गाडी, कारण त्या दिवशी जरा बऱ्यापैकी जास्तच घाण झाली आहे. सो वॉश करून घेऊ. आपण निघालो गोव्यामधनं. आत्ता कोल्हापूरला जाणार आहेत आपण दर्शन वगैरे घ्यायला. आता इथून आपण आंबा घाटातनं कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरला दर्शन वगैरे घेऊन मग आपण उद्या निघू. तर बघा आता आंबा घाट चालू झाला आहे. आपण महाराष्ट्र बॉर्डरमध्ये एंटर केली आहे. जवळजवळ आठवड्याने आपण परत महाराष्ट्रात एंटर झालो आहे. म्हणजे लास्ट मंडेला. आपल्या इकडचे घाट बघा असे मस्त आहेत. हा आंबोली घाट आहे, त्यातनं आपण जातोय आता. पाणी बघा कसं पडतं. हे बघा कशी गेली आहे बघा. इथनं आय गेस टर्न नाही बसला आणि डिरेक्टली याच्यात पडले. एअरबॅग वगैरे उघडलेत. आत्ता जस्ट झाले बहुतेक. आता आपण पोचलो आहे कोल्हापूरमध्ये. चाललो आहे महालक्ष्मी मंदिराकडे. आता आपण आलो आहे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरात. बट इथे लक्ष्मी मंदिर आता सध्या बंद आहे. म्हणजे जे मुखदर्शन आहे तेच चालू आहे. प्रॉपर दर्शन बंद आहेत, कारण तिथं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे. तर जर दर्शन घ्यायला यायचं असेल तर बाहेरूनच भेटेल मुखदर्शन. मंदिरात तर ते बंदच आहे डिरेक्टली गाभारा. तरी आय गेस कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे, नवीन बनवतात त्यामुळे बंद ठेवलं. बाहेर काहीतरी पालखी आहे, तर त्या पालखीचे तिथेच पाया पडून परत रिटर्न. इथे कोल्हापुरी चप्पल घ्यायला आलो होतो, तर जस्ट बघायला आलो होतो, पण बऱ्यापैकी जास्त चपला घेतल्यात. म्हणजे अराऊंड एकच बघायला आलो होतो, बट अराऊंड किती 8 ते 9 पीस घेतले टोटल. एकदा चेक करा. यांच्याकडे बाकीचे बरेचसे चांगल्या क्वालिटीचे चामडे आहेत. चामड्याचे चप्पल चांगले आहेत इथे. सो तुम्ही नक्की विजिट करू शकता. हे आहे अराऊंड जी लक्ष्मी मंदिर आहे, लक्ष्मी मंदिरच्या साईडलाच जी एंट्री आहे आत्ता तिथे. त्या दुकानाचं नाव काय? आदित्य कोल्हापुरी चप्पल. हे बघा, हे भेटतील तुम्हाला. यांचं नाव आदित्य. नंबर 89 83 71 83 14.
जर तुम्ही इथे आले तर नक्की विजिट करा. इथे बऱ्यापैकी चांगल्या चपला भेटतील आणि प्राईस पण रिजनेबल आहेत. सो तुम्ही नक्की विजिट करू शकता.